ताम धर्माचरणं शंभो प्रणमामि परामर्श। प्रप्रथम आराध्य सद्गुरूंना स्मरण करू। वीरशैव महामता स्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण करू। परम पवित्र अशा श्रावण मासानिमित्त आयोजित पूजा तपानुष्ठान तथा सामूहिक श्री ग्रंथराज परमहंस ग्रंथ पारायण सोहळ्याचा आजचा दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले समस्त शिष्य सद्भक्त मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, पारायण प्रमुख आणि उपस्थित सर्व सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नमस्कार। पारायणाचे आजचा हा दुसरा दिवस आहे। श्री क्षेत्र कपिलधाराचं महत्त्व कितीही तुम्ही सांगा तो कमीच पडतो। म्हणून एका ठिकाणी असं सांगितले जातो, नी नोलिदु पादव नेट्ट नलवे सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरुवे कृपया। कर्नाटकमध्ये होऊन गेलेले षण्मुख शिवयोगी त्यांचं एका श्लोकामध्ये एवढं सुंदर महत्त्व सांगून जातात, नी नोलिदु पादव नेट्ट, म्हणजे गुरुने त्याला प्रत्यक्ष होणं, त्यांना दर्शन दिलेलं जे काही क्षेत्र आहे त्याला सांगतात नी नोलिदु पादव नेट्ट नलवे सुक्षेत्र, म्हणजे भगवंत त्यांना प्रत्यक्ष होणं, त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिले तर तो भूमी, तो क्षेत्र, तो परमपवित्र असं होऊन जाते, तसं सांगितलेले आहे। असे पवित्र असे क्षेत्र आपला हा कपिलधार पुण्यक्षेत्र आहे। फक्त भूमीच पवित्र होत नाही असं नाही, तर इथं पुढे सांगतात जलवे पावन तीर्थ, म्हणजे इथं राहणारं जल देखील ते पवित्र आणि पावन आहे। ते फक्त जल नाही, तो तीर्थ आहे। म्हणून इथं मन्मथ माऊलींचे बरोबर कपिला मुनीने जे काही ध्यान केलेलं, कपिल मुनीने तपश्चर्या केलेलं जागा म्हणजे हा कपिल मुनीचं पावन दिलेलं क्षेत्र। इथं येणारा जे काही धारा आहे त्याला कपिलधार असं आपण म्हणतो, कारण इथं धार येतो, म्हणजे इथलं जल देखील काय आहे, ते देखील तीर्थच आहे, पवित्रच आहे। म्हणून इथं येणाऱ्या प्रत्येकांना वाढतो, फक्त माऊलीचं दर्शन घेतले तर समाधान आहे, पण धाऱ्यामध्ये जाऊन स्नान केले तर आपण समाधान होतो। म्हणून इथं येणाऱ्या प्रत्येकांना वाढतो, आल्यानंतर पहिला त्या तीर्थामध्ये आपले स्नान झाला पाहिजे आणि नंतर माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे। म्हणूनच त्यांनी सुंदर असं सांगितले, नी नोलिदु पादव नेट्ट नलवे सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरुवे कृपया। म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी घडलं, इथं आलेलं ना पवित्र अशी भूमीमध्ये तुमचं इथं आगमन झालं, इथलं तीर्थ तुमचं अंगावर पडलं, लिंगावर तुम्ही घेतलं, तीर्थ म्हणून तुम्ही घेतलं, तर त्या ठिकाणी काय होतो, श्री गुरुवे सुलभ, म्हणजे गुरु सुलभ रीतीतून प्रत्यक्ष होतो, सुलभ रीतीतून गुरुची कृपा तुम्हावर होऊन जातो। म्हणून हा पवित्र कपिलधार क्षेत्र कसं आहे, तर हे पवित्र क्षेत्र असल्यामुळं इथं येणारा प्रत्येक क्षण, इथं येणारा प्रत्येक माणूस, इथं राहणारा 24 तासातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी परम पवित्र क्षण होतो, तो भाग्याचा दिवस होतो, भाग्याचं क्षण होतं म्हणून सांगत। कारण कपिलधाराचं वर्णन कितीही करत कमीच होणार आहे, कारण प्रत्येकांना वाढतो इथं यावं। म्हणूनच कुणाची कल्पना नसेल तर प्रत्येक दिवशी एक नाही, 2-2, 3-3 गावातले भक्त, 1-2 गाड्या नाही तर 50-50, 100-100 लोक इथं रोजचं रोज येण्याचे प्रयत्न करू राहिले। प्रत्येकांना वाढतो इथं यावं, प्रत्येकानं वाढतो इथं यावं। मग असं आल्यानंतर फक्त येऊन श्रावण महिना अनुष्ठान, फक्त इथं आले, तीर्थप्रसाद भेटले, दर्शन एवढंवरच नव्हे, तर या परमपवित्र क्षेत्रामध्ये परमहंस ग्रंथाचे निर्माण इथंच झाल्यामुळं, परमहंस ग्रंथाची तयार इथं झाल्यामुळं त्या ग्रंथाचं पारायण देखील झाला पाहिजे। त्या सद उद्देशातून इथं
पारायण देखील गेल्या 2 दिवसापासून सुरुवात झालं. मग पारायण करत असताना इथं येणाऱ्यांची भाग्यात असेल तर त्यांना पारायण घडतो. मग अनेक लोकांना वाटतं महाराज आम्ही गावागावात सप्ताह करतो, आमच्याही गावामध्ये परमर्षेच करणार. चांगली गोष्ट आहे. किती लोकांच्या गावामध्ये सप्ताह होतो तेवढी सप्त्यामध्ये पारायण व्हायलाच पाहिजे. पारायण होणारच आहे, परंतु तिथं आणि इथं होणारे मात्र फार फरक आहे. गावात तुम्ही पारायण केलं तर थोडाफार तुम्हाला पुण्य लाभतो, कारण माऊलीचं कृपा तुमच्यावर होतो, फक्त ग्रंथ कृपा होतो. परंतु इथं आल्यानंतर तुम्हाला ग्रंथ कृपाचे बरोबर संत कृपा सोबत गुरुकृपा देखील या ठिकाणी होऊ लागली. म्हणून संत गुरु आणि ग्रंथाची कृपा व्हायला जे कोणावर झालं त्याच लोक इथं पारायणला तुम्ही बसलेली आहोत. मग बाकी लोकांची काय? बाकी लोकांची काहीच नाही, फक्त गुरुकृपा झालं. एक दिवस येऊन दुसऱ्या दिवशी गेलं, गुरुकृपा झालं, संत कृपा झालं, ग्रंथ कृपा होणार नाही. म्हणून ग्रंथ कृपा व्हायचा असेल तर पारायण इथंच केला पाहिजे. म्हणून आज पारायण करत असताना फक्त पारायण करूनच तेवढं पुढं न जाता पारायणाच्या नंतर थोडाफार प्रबोधन देखील झालंच पाहिजे. कारण सध्या खूप काही चर्चा चालू आहेत, खूप काही श्रावण महिन्याची महत्त्व सांगत जातात. श्रावण महिना आला तर शिवभक्तांसाठी पर्व काळ असतो. श्रावण महिना काही असेल, सर्व गोष्टी बाजूला, काही लोकांना तर अशी नियम पाळतात महिन्याभरामध्ये. काही लोक महिन्याभर पायात चप्पल वापरणार नाही, काही लोक महिन्याभर एक टाइम प्रसाद म्हणजे जेवण करून श्रावण महिना पाळतात. काही लोक दिवसभर उपवास राहून महिनाभर श्रावण महिना पाळतात. आणि काही लोक तर 4 सोमवार श्रावण महिन्यातलं एक ज्योतिर्लिंगाला दर्शनाला जातात. आणि काही तर लोक असतो, आपलं एक नवीनच सुरू झालं, श्रावण महिन्यामध्ये 1 सोमवार 12 महादेवाचे दर्शन करायचं, तेही सुरू झालं. तेही चांगलीच गोष्ट आहे. मला तर वाटतं हे कुठल्या शास्त्रात कोण शोधून काढले, आता त्याला आपल्याला शोधायची वेळ आलेली आहे. पण एवढं मात्र खरं, त्याच्यातून चांगला गोष्ट घडू लागलं. कारण 12 महादेव त्यांना सापडते ना, 1-2 नाही, 12 महादेव सापडते. कुठं कुठं शोधणार, कुठंही असो महादेव आहे, बांधलं आटोप, बसले 12 लोक आणि सुरू केलं. सकाळी सुरू झाला, संध्याकाळपर्यंत 12 महादेवाला जाणार, बेल वाहणार, दर्शन करून येणार. परंतु ते देखील चांगलेच आहे ना. आणि त्या निमित्तानं दिवसभर तुम्ही काय करतो, देवाचं स्मरणात राहतो, देवाचं पूजा करत राहतो. आणि कुठेही गेला ना, आम्ही आज एवढा देव केलो, आज मी एवढा देव केलो, वर्षभर नाही तर नाही, परंतु एक दिवस तर का होईना 12 देवाचे दर्शन तुम्ही सगळं करून येतो. तर ह्याच्यावर मला असं वाटतं, बरं एक थोडं तर्क लावलं ह्या गोष्टीवर, तर 12 महादेवांचं दर्शन करणाऱ्यांचं आयुष्यात कधी 12 वाजणारं नाही. एक सहज तर्क लावलं, काय असं चालू केलं असेल, तर मला वाटतं त्यांच्या आयुष्यात कधी 12 वाजणार नाही. म्हणून त्यांनी देवदेव करणार आहे, ते देखील चांगलीच गोष्ट आहे. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला परमर्षी ग्रंथाचे पारायण सगळेजण करू लागलात. तर परमर्षी ग्रंथाचं महत्त्व सर्वांना माहीतच आहे. परमर्षी ग्रंथ काय आहे, ग्रंथाचे बद्दल कितीही तुम्ही सांगा, फार कमी पडणाऱ्या गोष्ट आहे. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये मन्मथ माऊली या बीड जिल्हा कपिलधारमध्ये इथं माऊली आले नसेल तर ह्या भागातला संपूर्ण वीरशैव लिंगायत समाज या शिवभक्तीपासून वंचित राहत होते. हे जाहीरपणे आपण सांगावं लागतं. माऊली आले नसेल तर संपूर्ण हा समाज शिवभक्तीपासून, गुरुभक्तीपासून फार लांब गेला असतं. परंतु माऊलीचं कृपामुळे आज संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र आज शिवभक्तीमध्ये येत असेल तर त्याला कारण, अनेक कारणांपैकी एक कारण महत्वाचे म्हणजे परमर्षी ग्रंथ या माऊलीने तयार केलं. त्या ग्रंथ गावागावामध्ये पारायण होतो. त्या ग्रंथाच्या आधारे अनेक लोकांना गुरु कळतो, लिंग कळतो, जंगम कळतो. नव्याने आपण कसं जगावं, कसं मारावं हे देखील या ग्रंथ आपल्याला सांगून दिलेले आहे. म्हणून या सर्वावर माऊलीचं कृपा आम्हा तुम्हा सर्वावर आहे. मग असं असताना माऊलींचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. माऊलीला आपण पाहिलं का नाही, कसं आहेत माऊली, पाहू लागलो ना. शिवयोग समाधीचे राजे आहेत. पहा ना किती सुंदर चित्र आहे माऊलीचं, फोटो आहे का नाही. आपलं मांजरमकर भाऊजी खूप सुंदर शोधून आणले बरं हे फोटो, बॅनरवर शोधून आणून इथं बसवलेले आहेत. पाहिले की मनाला किती आनंद वाढतो. माऊलीचे चित्र पहा, शिवयोग साधनातलं चित्र आहे. माऊली समोर परमर्षी ग्रंथ ठेवलेत आणि ग्रंथ समोर ठेवून जगाला सांगू लागलेत
हे ग्रंथ आधारे जीवन जगत पुढे चला, त्या ग्रंथ आधारे जीवन जगत पुढे चला, तर तुम्ही चांगलं जीवन जगतो म्हणून अशी माऊलीचे चित्र घराघरात राहिलं. आज मला तर वाटते गणा महाराज कुणाचे घरी परमरहस्याची पोथी आणि माऊलीची फोटो नाही असे एकही घर आम्हाला आज सापडणार नाही. प्रत्येकांच्या घरात माऊलीचे फोटो आहेत, प्रत्येकांच्या घरात परमरहस्य ग्रंथ आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग अशी चित्र आपली समोर आलेली आहे, तर किती लोकांना चरित्र माहिती आहे माऊलीचं? किती लोकांना माहिती आहे सांगा बरं? मोजके लोक असेल. आपले विश्वनाथ पाटील मुंगडे कीर्तनकार झालेत, अभ्यास करू लागलेत, काही काही लोकांना माहिती असेल. म्हणजे अभ्यास करणारे बरेच लोक इथं आलेले आहेत, त्यांना माहिती असेल चरित्र काय आहे. मग माऊलीचे चरित्र आपल्याला परिपूर्ण भेटले का? नाही. राष्ट्रसंत अहमदपूर महाराजांनी खूप शोध केलं, त्यांच्याकडून थोडाफार सापडलं, पण जे काही सापडले तेच आपल्या डोळ्यासमोर आहेत. मग चरित्र काय आहे माऊलीचं? माऊलीचे जन्म कधी झालेले आहेत? सर्वांना माहिती आहे, माघ शुद्ध पंचमी माऊलीचा जन्म आहे. 1482 साली माघ शुद्ध पंचमीला गुरु आपला मन्मथ माऊलींचा जन्म झाला. कुठं जन्म झाला? ह्याच आपले नेनगुनूर, त्या वेळातला, आत्ताचे नेकनूर. आता आपलं काय गाव आहे ते नेकनूर, इथे माऊलीचा जन्म 1482 माघ शुद्ध पंचमी दुपारच्या वेळामध्ये माऊलीचा जन्म झाला. माऊलीच्या जन्माचं सुद्धा एक कारण आहे. कारण माऊलीचं मायबाप म्हणजे शिवलिंग स्वामी आणि माते पार्वतीबाई माते दोघेही दाम्पत्य शुद्ध जंगम कुळातले. ह्या दोन्ही दाम्पत्य मूळ असे शिवलिंग स्वामी कळंबचे, उस्मानाबाद जिल्हा कळंबचे मूळ शिवलिंग स्वामी होते. तिथून त्याने दोघेही सुद्धा आजोळे म्हणजे पार्वतीबाईचं आपले बायकोची घरी शिवलिंग स्वामी आले आणि ह्याच नेकनूरमध्ये राहायला सुरुवात केलं. आणि इथं राहिल्यानंतर अनेक वर्ष राहिल्यानंतरही सुद्धा त्यांना कुठल्याही संतान प्राप्ती होत नव्हतं. म्हणून त्यांनी अनेक वर्ष राहिल्यानंतर वाट पाहून म्हटले, गावात चर्चा केले. त्यावेळातलं जंगम कुळातलं होते सगळे, पूर्ण गुरुलिंग जंगमाची सेवा करणारा त्या घराणा होता. मग त्यांना वाटलं आपण नक्की गुरु घरामध्ये जाऊ, तर गुरुचं कृपा आपण घ्यावं, म्हणून त्याने त्यांचे कुळगुरू असलेले माणूर मठाचे त्यावेळातले बसवराज स्वामीकडे त्यांनी गेले. 1482 काळात तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा कसं असेल त्या वेळामध्ये. 1482 म्हणजे आपले हा भारत देश राहिलं नव्हतं. इथं इस्लामियांचं आक्रमण चालू होतं, मुघलांचं राज्य आपल्या देशावर होतं. मुघलांचे गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये मुघलांचं अनेक आक्रमण या भागात चालू होतं. त्याप्रमाणे वातावरण वाईट असताना, भक्तीचं कुठेही थोडाफार काही संबंध नसताना देखील त्यावेळातलं जंगम कुळातले हा शिवलिंग स्वामी पार्वतीबाई दोघेही सुद्धा आपल्या आपल्या परीने त्यांनी सर्व काही त्या गावातलं गावकी असेल, पूजापाठ असेल, सर्व काही करत होते. मग अशी वाईट परिस्थितीमध्येही सुद्धा त्यांना गुरुघर त्यांनी विसरलं नाही. तर त्यावेळातलं माणूर मठाचे त्या बसवराज स्वामी गुरुमाऊलीकडे त्यांनी गेले आणि तिथं जाऊन राहिले, दर्शन केले आणि त्यांना त्यांचे स्वतःचे जे काही व्यथे होतं, दुःख होतं, ते आपले गुरुमाऊलीसमोर मांडले. मग मांडल्यानंतर बसवराज स्वामीला असं वाटलं, अरे एवढं तुम्ही आचारवान दाम्पत्य आहात, तर नक्की तुमचे उदरामध्ये या जगाला उद्धार करणारा नक्की जन्माला येतो. म्हणून गुरुमाऊलीचे आशीर्वाद शिवलिंग स्वामी आणि पार्वतीबाईंना झालं. मग गुरुचं शब्द होता, गुरुचा आशीर्वादच लाभलं. दोघंही गुरुमाऊलीचे दर्शन घेतले. 1-2 दिवस राहिलं, सेवा करून त्याने वापस आपले गावी म्हणजे नेकनूरला आले. इथं आल्यानंतर काही दिवसामध्ये माऊली पोटात येऊन राहून गेले. मग पाहता पाहता वर्षाच्या नंतर म्हणजे माघ शुद्ध पंचमीला माऊलीचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतरच लक्षात घ्या, माऊलीचा जन्म झाला माघ शुद्ध पंचमी दुपारी 12:10 वेळामध्ये. माऊलीचा जन्म झाल्यानंतर लहानपणीपासूनच माऊली वाढत चालले. बघा त्या वेळातलं परिसर तुम्ही लक्षात आणा. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक त्या 1482 साल कसं होतं? मोगलांचं आक्रमण आपल्या भागात असताना त्यांना मनावा तसं पुरं कुठलंही चांगलं वातावरण त्यांना भेटत नव्हतं. अशी वाईट परिस्थितीमध्येही सुद्धा माऊली मात्र आपला हा घराण्यातला आचार विचार मात्र अजिबात न सोडता माऊली लहानचे मोठं होत गेले. आणि लहानपणीपासूनच मन्मथ माऊलीचे जे काही लहानपणीचं आपण खेळ म्हणावा किंवा लीला म्हणावा, तर माऊलींची लीला फार वेगळं राहावं. समाजापेक्षाही वेगळं माऊलींचं वागणं होतं. अनेक लोकांना वाटत होतं माऊली म्हणजे जंगमकुळातलं जमलेलं आहे,
पाळण्यामध्ये त्यांना शिवराज अशी नावानं त्यांनी सांगितलं. पाळण्यातलं नाव माऊलीचे शिवराज होतं. नंतर नंतर त्यांनी शिवराज वाढत वाढत गेल्यानंतर सगळ्यांना वाटावा हे काही आपल्याकडे येणारं वाटणारं नाही. कारण पहा, आपण म्हणतो ना पाळण्यामध्येच दिसतो म्हणून सर्व काय, म्हणजे पुढं भविष्य काय असतं तर पाळण्याच्या बाळाला पाहिल्यानंतरच लक्षात येतो. तसं माऊलीने मात्र लहानपणीपासूनच एक वेगळ्या पद्धतीनं समाज संसार त्याच्या पलीकडे त्यांनी वावरायचे प्रयत्न करत होते. आणि त्यावेळामध्ये त्यांच्यावर त्या भागातला अनेक प्रकारचं जे काही प्रभाव म्हणतो त्या घराण्याचाही प्रभाव माऊलीवर झाला. म्हणून त्यांनी लहानपणीपासूनच भजन गायन ह्याच्याकडे माऊलीचं छंद होतं. एवढं सुंदर माऊलीने गायन करायचं, एवढं सुंदर भजन माऊलीने करायचं तर सर्वांनी बसून ऐकावं. मग तसं करत असताना माऊलीवर असं प्रभाव झाला होता की तर लहानपणीपासूनच माऊली एक प्रकारचं लोककला, आश्चर्य वाटते लोकांना की माऊली लोककला माध्यमातून काही लावण्या असतील अभंग असतील ते त्यांनी गायन करायचा प्रयत्न माऊली करायचं. मग अनेक लोकांना वाटलं अशी ह्या लावण्या म्हणणारा एक जंगमपुरातला मुलगा एवढा महान संत होईल असं कुणाला वाटलं नव्हतं. परंतु त्या वेळाप्रमाणे त्या भागातला वातावरणाचा जे काही प्रभाव माऊलीवर होत असताना थोडा मोठा होत गेलं. आणि नंतर माऊलीनं वयाच्या 8-10 वर्षाच्या नंतर हे काही माऊलीला नको असं वाटू लागलं. मग तिथून मात्र त्याने परत मग आपण म्हणतो ना थोडा मुलगा फार खोटी करू लागलं तर आपण लगेच काय करतो, परत गुरुकडे घेऊन येतो. आणतो का नाही? मुलगा फारच ऐकणं झाले लगेच त्याला कुठं घेऊन जातो, बघा महाराज ह्याचं काय झालंय बघा, मग ह्याचं कुंडली बघा, काय झालंय बघा, मुलगा आमचा ऐकायला तयार नाही, फार खोडी करतो. मग त्यावेळामध्ये तेच परिस्थिती होतं. माऊलीनं कुठं घेऊन गेले, शिवराजाला परत माणूर मठाला घेऊन गेले, बसवराज स्वामीकडे घेऊन गेले आणि सांगितले महाराज हे बघा असं करू लागले, हे काही कुणाचं ऐकायला तयार नाही, हे फार वेगळं वागू लागले, ह्यासाठी काय करायचे काय करते ते बघा. मग बसवराज स्वामी ओळखले होते, त्याने सांगितले हे तुमचा मुलगा नाही, जा म्हणले त्याला तिथं सोडा, तुम्ही घराकडे निघून जा म्हणले. मग शिवराजाला फार आनंद वाटलं, बरं झालं आता मला कोणी इथं बोलणार नाही, मी महाराजकडे राहतो म्हणून माणूर मठामध्ये माऊली राहायला सुरुवात केली. बघा मठामध्ये राहिल्यानंतर माऊलीने पूर्ण मठाची सेवा करायचं, गुरुमाऊलीची सेवा करायचं. आणि तिथं होणारे जे काही अभ्यास आहे थोडाफार माऊली देखील काही वर्ष अभ्यास केले. असा अभ्यास करत असताना एक दुःखद घटना घडलं, शिवलिंग स्वामी देह सोडली. माऊली माणूर मठामध्ये राहत गेले ते त्यावेळामध्येच शिवलिंग स्वामी माऊलीचं शिवराज म्हणजे माऊलीचं वडील शिवलिंग स्वामी देह सोडल्यानंतर परत सगळं काही शिकणं अर्धवट सोडून माऊलीला वापस घराकडे यावं लागलं. मग घराकडे आले, आई पार्वतीबाई एकटे आई होते घरामध्ये. त्या वेळातलं परिस्थिती हे सगळं जाणीव झाल्यानंतर माऊलीला असं वाटू लागलं हे सगळं मला पुढे घेऊन जावं लागतं. बघा आजही अनेक लोकांच्या घराण्यामध्ये असतो, आजही काही जंगम घरामध्ये असतो, तर तुम्ही वर्षाला ठरलेले कार्यक्रम तुमचं वडील असो नसो, आजोबा असो नसो, तुम्ही पुढचा पिढी कसं घेऊन जातो का नाही, तसं त्यावेळामध्ये देखील माऊलींच्या घराण्यामध्ये इथून त्याने काठी घेऊन जायचं, म्हणजे तीर्थयात्रा करण्याकरिता शिखर शिंगणापूरला त्या घरामध्ये जात होते. मग वडील शिवलिंग स्वामी देह सोडल्यानंतर त्यांना वाटलं पुढच्या वेळामध्ये ह्यांना आता शिवराज म्हणून ह्यांना माऊलीला कुठं घेऊन जावं लागलं काठी, म्हणजे यात्रा साधते शिखर शिंगणापूरला सुरुवात झाली. मग पहिल्या वर्षाचं होतं, सर्वांना घेऊन जायचं, अगोदरच अंगामध्ये चांगली कला होतं, एवढा मोठं कला होता माऊलीचं की भजन गायन लोकांना संग्रह करायचं, एवढं सगळं असताना आम्ही जात असताना एकटं कसं जायचं म्हणून त्यावेळामध्ये काही लोकांनी सोबत घेतलं आणि तिथून सगळ्यांना मिळून त्याने शिखर शिंगणापूरच्या यात्रेला माऊली निघाले. शिखर शिंगणापूरच्या यात्रेला माऊली जात असताना अनेक लोकांनी सोबत गेले, भजन करत कसं जमेल त्या पद्धतीनं भारूड असेल, लावण्या असेल, आपण म्हणतो ना बैठकी भजनमध्ये किती सुंदर आपण भजन करतो. बैठकी भजनमध्ये आता कीर्तन संपल्यानंतर रात्री भजन किती रंगून जाते, माऊली तसे एकदम सगळ्यांना आनंदानं भजनामध्ये रंगून सगळ्यांना त्या भगवंताच्या भक्तीमध्ये सर्वांना घेऊन जायचं. मग अशी जात असताना माऊली शिखर शिंगणापूरला या नेकनूरपासून शिखर शिंगणापूरला जात असताना पंढरापूर इथे माऊलींचं मुक्काम पडले. पंढरापूरमध्ये माऊलींचं मुक्काम पडल्यानंतर रात्री सर्वांचे असं मेळा भरला होता, सर्व संतांनी एकत्रित बसलेले होते. कारण त्यावेळामध्ये म्हणावा तशी काय अनुकूल काही नव्हता, कारण मुघलांचं असल्यामुळं फार काही आत्तासारखं दिंडी आला खूप लोक जमले अशी काही परिस्थिती नव्हता. परंतु आहे तेवढं मोजकेच संत एकत्रित बसायचं, मोजकेच लोक एकत्रित बसायचं, म्हणून त्यावेळामध्ये व्यवस्था देखील काही नव्हता. म्हणून माऊली कुठं बसले, वळवंट्यामध्ये जाऊन बसले.
सर्व आपल्या लोकांना घेऊन बसले, वाळवंट्यामध्ये बसले, अनेक संत एकत्रित आले, अनेक संतांचं बोलणं सुरू झालं, चर्चा सुरू झाला. आणि चर्चा करत करत सर्वांना वाटला अबा एवढा सगळा आनंदाने इथं होत असेल तर एखादं कीर्तन होऊन जाऊ द्या. मग माऊलीनं अचानक सर्वांची चर्चेमध्ये म्हणले की माऊलीला सांगितले नाही शिवराज स्वामी तुम्ही आता कीर्तन करायला सुरुवात करा. त्यांना आनंद वाटला, कारण मूळतः ते संत असल्यामुळे त्यांना फार काय वाटत नव्हतं. उभा राहिले आणि त्या वाळवंट्यावर कीर्तन करायला सुरुवात केलं. आणि त्या शिवतत्वाचं एवढं प्रभावितपणे त्यांनी प्रचार प्रसार करण्याच्या माध्यमातून, त्या कीर्तनाच्या माध्यमातून माऊलींनी शिवतत्वाचे एवढं महत्त्वपणे आणि प्रभावितपणे त्या वेळामध्ये शिवतत्वाचे त्यांनी विषय मांडले. मग विषय मांडत असताना सगळ्यांना वाटायचं पांडुरंग परमात्मा म्हणजे ह्या जगाचे मालक आहे, तिथल्या संतांची बोलणं होता. परंतु माऊलींनी मात्र सांगितले या जगाचे मालक पांडुरंग परमात्मा असेल तरी सुद्धा त्या पांडुरंगाचे मस्तकावर जे कोणी असेल तो शिव आहे, म्हणून त्या शिवाचे महत्त्व माऊलीने त्यावेळेस समजून सांगितले. म्हणजे शिवतत्व किती महान आहे, म्हणजे पांडुरंगापेक्षाही शिव श्रेष्ठ आहे. परंतु हे सांगत असतानाही सुद्धा पांडुरंग असेल या सर्व संतांचे अपमान कुठेही न हो देता, खरंच माऊली आहे ना, त्यांनी एवढा त्या इतर देवतांचं इतर संतांचे देखील अपमानास्पद न होता शिवतत्वाचं प्रभावितपणे त्यांनी त्या ठिकाणी मांडले. मग ते सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांना पटलं. ते वाटले खरंच बाबा आपल्या ह्या जगामध्ये जे काय असेल तर निर्गुण निराकार राहणारा तो भगवंत आहे, तो शिव आहे. तो शिव नसेल तर जगात काहीच नाही, कारण एका काळामध्ये सर्वांचं येऊन जाणं असतो. विष्णू देखील अवतार आला आणि निघून गेलं, परंतु अवतार घेऊन जावं लागलं विष्णूला, परंतु महादेवाला मात्र जन्मच घेता आले नाही, कारण तो निराकार आहे. जन्म मरणाचं पलीकडे राहणार अशी महादेवाचं जी काही महती त्यावेळामध्ये माऊलीने पटून सांगितल्यामुळे सर्वांना ते गोष्टी आवडलं आणि सर्वांनी मिळून सांगितले. हे काय म्हटले त्याने, हे सब संतों का राजा आहे असं त्यांना सांगितले. त्यांना माऊलीला सांगितले सब संतों का राजा म्हटले. म्हणजे काय, सब संतों का राजा म्हणजे त्यावेळामध्ये संत शिरोमणी या नावानं एक गौरवास्पद एक सन्मान माऊलीनं संत शिरोमणी या नावाने सर्वांना माऊलीनं एक पदवी देऊन टाकली. म्हणूनच त्या वेळापासून त्या वाळवंटामध्ये ते काही माऊलीने कीर्तन केलं सर्व संतांकडून, सभी संतों का राजा आहे म्हणून त्यावेळामधलं माऊलीनं जे काही त्यांनी पदवी दिली तो संत शिरोमणी पदवी त्यांनी घेतल्यानंतरही सुद्धा तेवढंच नम्रतेनं हे संतांचे शिरोमणी मी असेल तर मी नाही, तो भगवंत आहे म्हणून सर्व काही महादेवावर अर्पण करून तिथून माऊली आपली पदयात्रेला सुरुवात केलं. आणि तिथून प्रत्येक वर्षी त्यांची यात्रा होत असताना सर्वांनी त्यांनी सोबत घेऊन जायचं. म्हणजे लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये पायदिंडीमध्येही सुद्धा माऊलीने शिखर शिंगणापूरला माऊलीने अनेक वर्ष यात्रा करत गेले. आणि काही वर्ष केल्यानंतर माऊलींना इकडं नको वाटत होतं, माऊलीला इकडं नको वाटत होतं, कारण संसार लग्न काही नको वाटायचं. म्हणून काही दिवसानंतर घरातलं सर्व काही परिस्थिती पाहिलं आणि त्यांना लक्षात आला हे संसार कधीही संपणारा नाही. हे संसार कसा आहे, संसारती इति संसारः संसारती, इथं आत्ता आले जवळ आले म्हणून केले की अजून पुढे जाणार आहे, हे कधीही राहणारा नाही, हे कधी संपणारा नाही. हे माऊलीनं लक्षात आला. हे सर्व गोष्टी बाजूला सारले आणि सारून त्याने एकांतात कुठं आता राहावं म्हणून माऊलीने निघून गेले. पार्वतीबाईला प्रश्न पडले कुठं गेले असेल, काय करत असेल, सर्वांना सर्वकडे हुडकायचे प्रयत्न केले. त्यावेळामध्ये माऊलीने स्पष्ट सांगितले नाही मला काही दिवस तर काय होईना मला एकांतात राहू द्या म्हणून सर्वांना सांगून माऊली परत एकदा येऊन निघून गेले. आणि तिथं गेल्यानंतर तो ठिकाण म्हणजे तो शिवकडा आहे. आता भूम तालुक्यामधला शिवकडा, त्या शिवकडामध्ये जाऊन माऊली तिथं राहिले. पहिल्यांदा माऊली तिथं गेल्यानंतर गंधाट जंगलमध्ये, लक्षात घ्या आत्ताच एखादं कोणी शिवकड्याला गेलं असेल तर तुमचं लक्षात येते आत जाण्यासाठी बरेच आपल्याला परेशान होत. मग त्या वेळामध्ये म्हणजे जवळपास 1500 शतकामध्ये 1482 जन्म झाले माऊलींचं, 20-25 तुम्ही काढलं, मग ते 1500 साल कसं असेल विचार करा. गंधाट जंगल, आजूबाजू काहीच नसताना म्हणजे गंधाट जंगल म्हणजे त्या शिवकड्याला जाऊन माऊली राहिले. कसं राहिले, एक गुंफा टाकून माऊली राहिले, गुंफा टाकून आराम एकांतात राहिले. राहून माऊलीने ध्यानस्थ झाले, पूजापाठ करत करत माऊलीने त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंगाची स्थापना करून माऊली तिथं अनुष्ठान करत करत राहिले. नंतर परत काही अनुष्ठान संपल्यानंतर त्यांचे मनाचे समाधान झालं तर त्यावेळामधनं माऊलीने परत आपले वापस घराकडे आले. घरातून काही दिवस राहिले आणि तिथं राहिल्यानंतर येणं जाणं माऊलीचं सुरुवातच होत.
मग असं करत असताना वर्षातला काही दिवस माऊली जाऊन शिवकडात राहायचं. मग शिवकड्यात राहून त्या ध्यानातून, त्या तपश्चर्यातून, जप पूजातून माऊलीनं मात्र अनेक रीतीतून साहित्य तयार करायचे निर्माण सुरुवात झाले. म्हणून काही काही दिसलं त्या घ्यायचं माऊलीने लिखाण सुरुवात केले. म्हणून ते अशी साहित्य निर्माण माऊलीने केलं तर आपल्याला कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुरुगीत अशी एक ग्रंथाची निर्माण माऊलीने केली. गुरुगीत त्याच्यामध्ये नागेशाचे स्तवन तयार केले आणि ते झाल्यानंतर परमरहस्य ग्रंथ तयार केले. असे अनेक 4-5 स्वयंप्रकाश ग्रंथ माऊली तयार केले आणि शेवटी परमरहस्य ग्रंथ तयार करायची वेळ आल्यानंतर माऊली म्हणलं नाही, आता शेवटचा टप्पा आलेत, इथं आम्हाला राहता नाही. म्हणून त्या ठिकाणीचं सर्व काही बाजूला ठेवून तिथून माऊली वापस येत असताना साहित्यकाराने एका ठिकाणी माऊलीच्या चरित्रामध्ये असं सांगितलेले आहे, तर माऊली शिवकडा सोडून बाहेर येत असताना त्या वेळातलं ग्रंथ रचना कसं घेऊन आले म्हणजे 2 बैलगाडी भरून ते ग्रंथ साहित्य आणले असं एका ठिकाणी त्यांनी सांगतात. बरं म्हणजे आपले माऊलीने साहित्य रचना किती केले होते म्हणायला असं त्यांनी सांगतात. तर 2 बैलगाडी भरून तेवढं फुल असं साहित्य माऊलीने लिहिलेलं होतं, ते शिवकड्यावरून माऊलीकडे आणले होते असं सांगतात. मग त्यावेळातलं परिस्थिती माहिती आहे, मोगलांचं होतं. त्यावेळेमध्ये कुणाची काही चांगलं होऊ देत नव्हते. त्यावेळेला अनेक ग्रंथ माऊलीचे काही ठिकाणी जाळून सुद्धा टाकण्यात आलं. मग सर्व काही बाजूला सारून माऊली मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये इथं आम्हाला राहता येणार नाही म्हणून त्या परिस्थिती सर्व पाहता पाहता माऊलीने ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे कपिलधार इथे माऊली इथं आले. कपिलधारमध्ये इथं पौर्णिमाचे दिवस पाहून बघा माऊली या ठिकाणी आल्यानंतर काय अनेक लोकांना प्रश्न पडतो, माऊली आले म्हणजे काय, देह सोडले का, मृत्यू झाले का, प्रश्न पडताना एवढं लांब आले, दरी खोऱ्यामध्ये आहेत, इथं तर काहीच नाही. त्यावेळातलं परिस्थिती कसं होतं, इथं येऊन माऊली काय केले असेल, कोणी माऊलीचे जीव घेतले का, माऊली का मृत्यू पावले का, माऊली का वरून पडले का, मग अनेक लोकांना प्रश्न पडतो ना. परंतु हे माऊली असं काही न करता हे शिवयोग साधक होते. माऊलीचे तुम्ही पाहतो ना, हे शिवयोग साधक असल्यामुळं माऊलीने या कपिलधारे येथे या दरी गोऱ्यामध्ये त्यावेळातलं परिस्थिती विचार करा, कल्पना करा तुम्ही, तर एवढा गंधाट जंगलमध्ये माऊली आले आणि ह्या धाऱ्यामधून एक आपला इथं शिवयोग समाधी तयार करून घेतलं आणि स्वतः त्यांनी शिवयोग समाधीस्थ झाले, जीव सोडलेलं नाही. लक्षात घ्या, संजीवन समाधी म्हणजे काय असतो, तर हे आपला माऊलीचे पाहिल्यानंतर लक्षात येतो. संजीवन ह्याचा अर्थ काय, सदेह. संजीवन ह्याचा अर्थ आहे की सदेह तिथं जाणे. मग सहदेह जात असताना दुसऱ्याला घेऊन गेले तरी देह घेऊन जातो ना, दुसऱ्याला घेऊन जाणं देह म्हणत नाही बरं त्याला, तर प्रेत घेऊन गेले म्हणतो आपण, म्हणतो का. देह आपलं बघा, जीव गेलं तर काय म्हणतो त्याला लगेच आपण बॉडी म्हणतो ना, आपण लगेच प्रेत म्हणतो बॉडी, वरी उचला, नाव घेऊन तर ओळखतो का आपण, नाव तर घेतो का नाही, ते वरी उचला खाली ठेवा वरी म्हणतो का नाही. मग शिव गेले की आपण त्याला नाव सुद्धा ओळखत नाही. परंतु माऊली मात्र इथं काय केले, स्वतः आजही सुद्धा लक्षात घ्या, माऊली देह सोडलेला नाही. आजही माऊली इथं काय आहे, जिवंत आहेत. आजही माऊली इथं समाधीस्थ आहेत. समाधी राज्य आहेत ना आपल्या माऊली. समाधी राज्य कोणाला म्हणतात लक्षात घ्या. आजही इथं तुम्ही तन मन लावून चित्त एकत्रित करून सर्व काही तुम्ही त्याग करून या जग विसरून तुम्ही बसलो तर माऊली तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. कारण ते शिवयोग साधक होते. म्हणून ह्या ठिकाणी माऊलीने आत बसले आणि शिवयोग साधनामध्ये लीन झाले आणि आजही सुद्धा माऊली त्या भगवंताशी एक रूप होऊन शिवयोग साधून गेले. म्हणून त्याला संजीवनी राजा असं, समाधी राजा असं आपण म्हणतो. म्हणूनच आज जगामध्ये मोजक्याच ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्या मूल पुरुष असेल श्रीमठाचं, असे संतांचं, कसं आपण ज्ञानोबाचं आपण संजीवनी समाधी म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांची तेही सुद्धा असे संजीवनी राजे होत, म्हणजे समाधी राजे तेही होऊन गेले. संजीवन समाधी त्यांचंही आहे. तसं आपल्याही संत शिरोमणी मनमथ माऊली काय केले, इथं स्वतः इथं येऊन शिवयोग साधक होऊन आजी इथं साधन करत इथं माऊली बसले. म्हणून आजही सुद्धा एक अनुभवाची गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो. लिंगैक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर आणि लिंगैक्य राचलिंग शिवाचार्य महाराज परांडकर आणि
आता सध्याचे साखरखेड्याचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज हे आता आपली आम्ही तुम्ही सगळं पाहता म्हणजे खूप ज्येष्ठ शिवाचार्य, हे सगळ्यांचे 1-2 ठिकाणी बैठकी होत होता. मला वाटते 2009 किंवा 10 साली असेल. बऱ्याच ठिकाणी इथं कपिलदारची यात्राला आले, कुठं तर बैठक भेट व्हावा. मग एका अशी काहीतरी प्रसंग घडला होता. त्या प्रसंगाला सर्व शिवाचार्य एकत्रित बसलेले होते. तर त्यावेळामध्ये एक कुठल्या तर गोष्टीची चर्चा निघत असताना या 4-5 शिवाचार्यांनी सांगितलेली गोष्ट मी आज तुम्हाला सांगतो. आम्ही सगळे 2009-10 म्हणजे नवीन अनेक आपण 4-5 शिवाचार्य नवीन होतो, सगळ्यांची सोबत राहायचं. मग त्यावेळामध्ये सर्व बैठकीमध्ये झाले एक छोटासा त्या सगळ्यांची मत कसं एक झाले हे तुम्हाला सांगतो. मग पहिल्यांदा कपिलदाहाचे बांधकाम करत असताना आता जे काही आपले विश्वनाथ सलगरकर आहेत इथं, आपले सर्वांना माहिती आहेत, आपलं इथलं कपिलदाहाचं मुळापासून इथे येऊन राहिलेलं आहे. त्याने 1970 साली जे काही बांधकामचं सुरुवात होतं आपलं मनमत मौलीच्या मंदिराचं, त्यावेळामध्ये ते पाणी टाकून मुळापासून ते पूर्ण सेवा केलेलं आहे. विश्वनाथ अप्पा सलगरकर इथले आहेत. मग ह्या मंदिराचे बांधकाम करत असताना सर्व शिवाचार्यांनी त्यावेळातले म्हणजे अप्पा असेल, अहमदपूरकर, माजलूकर महाराज असतील, परणकर महाराज असतील, सर्वांनी इथं आले म्हणे. आणि ह्या मूळ खंदत असताना सर्वांनी मिळून सांगितलं नाही, या ठिकाणी व्यवस्थितपणे माऊली आजही बसलेले आहेत, सर्वांनी व्यवस्थितपणे इथं काय आहे खाली बघूत म्हणून त्या खोद बांधकामसाठी सुरुवात केली म्हणे त्यावेळात. मग बांधकाम सुरुवात करत असताना सर्वांनी सांगितलं कसं त्यांनी खाली बांधकाम करत जातात तसं खाली जवळपास 10 फीटाचे नंतर म्हणजे आत्ताची बांधकामची 1-2-3 फीट खाली गेल्यानंतर खोल 10 फीटापर्यंत त्यांना एक चांगलं घर भेटलं. बांधकाम केलेलं घर भेटलं. आणि आता आपण जे काही डावीकडून मध्ये जातो त्याच वेळामध्ये खाली त्या ठिकाणी आत जायचे दरवाजा होता म्हणे त्यांनी सांगितलेले. तर त्यावेळातले दरवाजा काढण्याकरिता अहमदपूरकर आणि माजलूकर महाराजांनी थांबून दोघेही थांबले म्हणे, हे दरवाजा इथं आहे तुम्ही काढा. मग सर्वांना आश्चर्य वाटलं, इथं कसं दरवाजे नाही, तुम्ही काढा म्हणून सांगितल्यानंतर तिथले दरवाजा काढले. तर त्या दोघेही माऊलींना राष्ट्रसंतांना आणि माजलूकर महाराजांना आत एक दिवा लावलेला एक शिवोरी साधनात बसलेलं त्या दोघांनी दर्शन घडलेलं. आणि हे गोष्ट मी दोघांकडे बी ऐकलं, दोघंही हेच गोष्ट सांगितले. हे त्यावेळामध्ये मला आश्चर्य वाटलं. तिथं ऐकत असताना अंगावर शहारे आले सगळं. मग लक्षात घ्या, साक्षात माऊली ध्यानस्थ होऊन बसलेलं आत जोत असलेले त्या दोघांनीही दर्शन घेतले. म्हणून तिथून दर्शन झाल्यानंतर त्याने सांगितले तिथं असलेले सर्वांनाही सुद्धा त्यांनी दर्शन घडवून दिले. हे बघा इथं माऊली आहेत ना, शिवयोगी समाधी राजे शिवयोग साधक इथं आहेत, हे पहा सगळ्यांना त्यांनी दर्शन घडवलं. परत तो घर दरवाजा बंद करून तिथून त्यांनी बांधकामाला सुरुवात केली. म्हणूनच आज तुम्ही पाहतो तर मंदिर एवढा मोठा कशासाठी आहे तर खाली एक रूम असल्यामुळे एवढा मोठं मंदिर आहे. अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असेल मंदिर छोटा असतो ना, कधी कल्पना आणा ना, एखादं मंदिर तुम्ही गेला, मंदिर कसं छोटासा असतो ना. बघा फक्त ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तुम्ही गेला तर मोठं मंदिर दिसतो. माणसाने तयार केलेलं मंदिर किती बाय किती असतो, जास्त 9x9 करतो आम्ही, फार मोठं काय 11x11 करतो, कारण ते आपण करतो ना. परंतु इथं काय आहे तर माऊलीची जे काही समाधी जागा आहे तेवढा जागा सोडून यांनी मोठं मंदिर काढलेले आहे. मग त्यावेळातला ह्या सर्वांनी जिवंत माऊलींचं दर्शन त्यावेळामध्ये त्यांनी केल्यामुळं मंदिर प्रमाण फार मोठा व्हावा म्हणून त्यावेळामध्ये सर्व शिवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा मंदिर एवढं भव्य दिव्य झालं. मग सांगायचं तात्पर्य आहे की आपला हा माऊली फक्त दर्शन पुरता नाही, फक्त अभिषेक पुरता नाही, तर आपला हा माऊली इथं येऊन तुम्ही थांबलं तर आपोआप तुम्हाला माऊलीचे दर्शन होतो. पण तुम्ही तयारी तेवढं ठेवला पाहिजे. तुमची तयारी आहे का माऊलीचे दर्शन घ्यायचा? मग एखादा अभिषेकाला आम्ही रोज चाललो ना, केल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं. मला म्हणले बरेच लोक, मग तुम्ही कशाला मध्ये येतो, आम्ही जाऊन येतो. मी म्हटलं नाही, मला 10 मिनिटं बसू द्या, मी गेल्यानंतर काही करणार नाही, फक्त एक 10 मिनिटं बसतो. मग कशासाठी बसतो तर माऊलीला भेटण्यासाठीच बसतो. 10 मिनिटं बसायचे कारण फक्त माऊलीने भेटून यावं, ते तुमचं काय चालू द्या म्हणून. खरंच माऊलीचं नित्य नियमानं दर्शन माऊली मला देत असतो. रोज माऊलीचे दर्शन तिथं गेल्यानंतर बंद करा डोळे, माऊलीचे स्मरण करा, दर्शन घेऊन जातात. कारण आपला माऊली आहेत, त्यातल्या त्यात इतरपेक्षाही वेगळे आपले माऊली आहेत. तर त्या माऊलीचे दर्शन करायचं असेल तर आपल्या सर्व गोष्टी बाजूला सारला पाहिजे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, आपोआप माऊली तुम्हाला दर्शन देतात. अशी एक भव्य दिव्य आणि पवित्र क्षेत्र आपला हा कपिलधार आहे, मनमत माऊलीचे क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण या गेल्या 16-17 दिवसापासून जे काही चाललेले आहे ते सर्व गोष्टी फार आनंदाची चालू आहेत. मग असं चालत असताना या माऊलीने
ह्याच ठिकाणी परमर्षी ग्रंथाचे तयार केले. तर परमर्षी ग्रंथाचं प्रति चिंतन करायचं म्हटलं तर 1-2 दिवसाची गोष्ट नाही. एकूण परमर्षी ग्रंथामध्ये किती अध्याय आहे? 17 अध्याय आहे. 17 अध्यायामध्ये मौली काय काय सांगितलेत? खरं म्हणजे मी रोज किती अध्याय झालेला आहे ना तेवढ्या अध्यायावर मी बोलणार होतो, परंतु आज तर 6 अध्याय झालेत कालचा आजचा मिळून. मग एक अध्याय म्हणजे 1-1 तास जाते, मग तुम्हाला काय प्रसाद भेटणार नाही. म्हणून जास्त न बोलता आज 3रा सोमवार आहेत, सकाळी बरेच लोकांचे उपवास आहेत. आता लगेच सगळ्यांचं तिकडंच चित्त आहेत, कधी भोजन आहे, दुपारची वेळ आहे म्हणून तुमचं फार वेळ न घेता आज 6 अध्यायावर बोलण्यापेक्षा एकच अध्यायावर बोलून पुढेच होतं. कारण 6 अध्याय एवढा सखोल आहे. लक्षात घ्या, आपल्याला सिद्धांत शिखामणी वाचता येत नाही, वचन साहित्य कन्नडमध्येही वाचताच येणार नाही. पण जाऊ द्या, आगम काय माहीत आहे का तुम्हाला? कुठला आगम निगम ते काय माहीत नाही महाराज म्हणतो. एखादा शुद्ध मराठीतला मुलगा असेल तर निर्गम माहिती आहे ना आपल्याला, बरोबर? निर्गम माहिती. आगम काय? आगमच माहिती नाही. म्हणून थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या भारतीय संस्कृतीमध्ये, या हिंदू संस्कृतीमध्ये मूळ जे काही ज्ञानाची भंडार आहे तो वेद, आगम, षडस्थल म्हणजे षडदर्शन आणि आरण्यक, ब्राह्मणक अशी अनेक काही ग्रंथ आहे. तो ह्या जगाच्या पाठीवरचं मूळ अशी ग्रंथ आहे. तो ज्ञानाची भांडार आहे. तो वेदामध्ये भेटतो, आगमामध्ये भेटतो आणि षडदर्शन म्हणून 6 दर्शनामध्ये भेटतो आणि अनेक 18 पुराणामध्ये भेटतो आणि अनेक अशी संतांची ग्रंथ आहे. तो ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, परमर्षी ग्रंथ असेल, लक्ष्मण माऊलीची गाथा असेल, या ग्रंथामध्ये ज्ञान आपल्याला सापडतो. मग अशी सखोल जे काही ज्ञान आहे ना, तो शिवभक्तांसाठी, खास शिवभक्तांसाठी जे काही ज्ञान आहे तो आगमामधून आपल्याला सापडतो. तो आगम किती आहे, उपनिषद किती आहे असं विचार केलं तर 101 उपनिषद आहे, 25 शिवागम आहे. आगमातलं अनेक आगमापैकी 25 शिवागम आहे. पारमेश्वर आदी अशी 25 शिवागम सांगून जातात. मग त्या 25 शिवागमातलं उत्तर भागामध्ये, आगमातलं उत्तर भागामध्ये काय सांगितलं तर जगद्गुरु रेणुकाचार्याने श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचं जे काही विचार आहे, सार आहे, सिद्धांत आहे, तो त्या उत्तर भागातला थोडासा अंश आहे. तो वीरशैवांचं मूळ आहे. मग तो आगमातलं उत्तर भागातलं सिद्धांत शिखामणी मधलं जे काही विचार आहे तो विचार आपल्याला ऐकायला भेटतो का, वाचायला भेटतो का? कुठं कुठं पारायण लावलं सिद्धांत शिखामणीचं थोडंफार वाचायला भेटतो. ऐकलं, एखादा काशी जगद्गुरू असेल, आपले पंचपीठाधीश्वर असेल, अनेक शिवाचार्य असेल, त्यांची प्रवचनातून थोडाफार सिद्धांत शिखामणी ऐकायला भेटतो. आणि त्याला सोडलं सामान्य भाषेमध्ये नित्यनेमानं खेड्या गावामध्ये, गावागावामध्ये सहज ऐकायला भेटणारा ज्ञान कुठला तर असेल तर ते फक्त परमर्षी ग्रंथातलंच आहे. म्हणून आपला हा महाराष्ट्रामधला प्रत्येकानं परमर्षी ग्रंथ समजून घेतलं तर वीरशैव कसा असावा, लिंगायत कसा असावा, भक्त कसा असावा, जंगम कसा असावा, तेवढंच नव्हे गुरु सुद्धा कोण, कसं, सद्गुरु कोणाला म्हणायचं हे देखील ज्ञान आपल्याला माऊलीने सोप्यातलं सोप्पा म्हणजे परमरहस्यमध्ये आणून ठेवलेली आहे. किती सोप्पं आहे बघा. परमरहस्य ग्रंथ तुम्ही वाचायला बसलं, पहिल्या अध्यायापासून 17 अध्यायापर्यंत वाचायला तुम्ही बसलं, मौली किती सुंदर तुम्हाला सांगून जातात बघा. या जगामध्ये मूळ जे काही असेल तर आपण महादेव म्हणतो, शिव म्हणतो. मग शिवाचं रूप मी कुणामध्ये पाहतो? देव तर पाहिलो नाही, संत तर पाहिलो नाही, म्हणून आपण कुणावर पाहतो? गुरु रूपामध्ये आम्ही भगवंताला पाहतो. बघा मौलीने किती सुंदर रचना केलेल्या आहेत. पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत मौली सुरू करत असताना पहिल्या अध्यायामध्ये मौली काय सांगतात? गुरुचं महत्व सांगून पुढे जातात. गुरु म्हणजे कोण आहे? सिद्धांत शिखामणीमध्ये सांगतात अप्रत्यक्ष महादेव प्रत्यक्ष गुरु रूपेण. सिद्धांत शिखामणी सुंदर असे श्लोक आहेत. जगद्गुरु रेणुकाचार्य श्लोक आहे, अप्रत्यक्ष राहणारा महादेव प्रत्यक्ष गुरु स्वरूपामध्ये आपले समोर आहेत.
म्हणजे गुरु आणि देवामध्ये भेद नाही. गुरु देवामध्ये भेद आहे का? नाही. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन संतांनी सांगितलं गुरु देवाचाही देव असं सांगितलेले आहे. म्हणजे त्या देवालाही देवत्व आणून देणार कोणी असेल तर ते गुरु आहे. मग तशी गुरु ते सद्गुरूचं स्मरण पहिला अध्यायामध्ये त्यांनी सांगून पुढे जातात. बघा माऊलींचे किती आहेत. मग काय माऊलींना दुसरं कुठलं तर पहिला घ्यायला जमत नव्हते का? बघा की 17 अध्याय मी बरेच वेळा वाचन केलं. बरं आल्यापासून मी वाचन करलो. नेमकं असं काय केलं असेल, माऊलीने हे काय सांगितलं असेल? कारण परमर्षी ग्रंथ सांगत असताना माऊलीने असं काय सांगितलं असेल, असं अनेक प्रश्न मलाही पडलं. सिद्धांत शिखामणीमध्ये खूप सुंदर सांगितलं. भक्त स्थळापासून सुरुवात करतात. भक्त कोण, भक्त कसा, भक्ताचे महत्व कसं, माहेश्वर ऐक्यस्थळापर्यंत गेलं. नंतर अष्टावरण आला, गुरुलिंग जंगम. म्हणजे लक्षात सुरुवात भक्तीपासून सिद्धांत शिखामणीमध्ये सुरू झाले. मग वचन साहित्यामध्ये त्यांना कसं जमेल तसं शरणाने सांगितलं. मग परमर्षीमध्ये माऊलीने गुरुपासूनच का सुरू करतात? तर मूळ इथं आहे. तर ह्या कलियुगामध्ये गुरु का महत्व आहे? तर कलियुगामध्ये फक्त नामाला महत्व आहे. नाम नाही तर कलियुगातून तारून जाणारा नाही. म्हणून नाव काय आहे? कलियुगाचं सार आहे. कलियुगातला नौका काय असेल तर नाम आहे. मग नामाचं मालक कोण आहे? सद्गुरु आहेत. म्हणून तो नाम, तो गुरु मंत्र कुठून भेटणार आहे? ते गुरुकडूनच भेटणार आहे. म्हणून तो नाम, म्हणूनच सांगतो ना या संतांना एवढा का सोपा म्हणतात? तर कोळ्या बावड्या भक्तांना सहज समजून जावं, भजनाच्या माध्यमातून भक्ती काढावं. बघा ना, सहज बघा ना. आज काळामध्ये शक्य होईल का सांगा बरं? चला एक काळ होता व तपश्चर्या करायचं, श्रावण महिना आहेत, आता आपलेही अनुष्ठान चालू आहेत. अनेक गुरुमुले अनुष्ठान करू लागलेत. कोणी 11 दिवस, कोणी 21 दिवस, कोणी महिन्याभर. मग तुम्हाला एखादा 11 दिवस बसा म्हणले तर तुम्हाला कसं होईल? 11 दिवस एवढंच बसा. दुसऱ्या दिवशी म्हणतो ना एखाद्या घरी तर फोन लावा, एखाद्या घरी तर फोन लावून बोलू म्हणतो ना. तिसरा दिवस झाले की नाही थोडं थोडं बाहेर तर जाऊन येऊ. 11 दिवस बसले जागी बसायला सुद्धा आपल्याला सध्या होते का? फार काही करायचे की नाही. एकत्रित उगा 11 जागी तुम्ही रूम मध्ये बसा म्हणा, बसताय होते का? आता आपल्या इथं बोरतना शिवानंद शिवाचार्य महाराज आहेत, तमलूरकर महाराज आहेत. त्यांनी अनेक अनुष्ठान केलेत, 41 अनुष्ठान केले. महाराजांनी एक वेळ 42 दिवस एकच रूम मध्ये होते. किती दिवस? 42 दिवस मध्येच होते. दुनियाचे संपर्कच नव्हते. 42 दिवस आपामध्ये होते. गुरु आहेत त्या तपश्चर्या करू शकतात. आणि अहमदपूरचे महाराज 81 अनुष्ठान केलेत. बाहेर कुठं आलेच नाही, कुणाला भेटलेच नाही. तुम्ही भजन करा, भंडारा करा, जेवण करा, भांडण करा. बाहेर तुम्ही काय करतो मला काही देणं घेणं नाही. माझा मी 21 दिवस आनंदानं राहावं. आपण फक्त ठरले टायमिंगवर दर्शन द्यायचं, निघून जावं. 21 दिवस मध्येच राहावं आपण. बरोबर आहे का नाही? तर त्यांना जमलं ते राहिलं. मग मला एक सांगा, ह्या कलियुगामध्ये कशाला महत्व आहे? फक्त स्मरण करायला आहे. फक्त तुम्ही एक वेळा नाव घ्या, बस झालं. बाकी काहीच लागणार नाही ना. नाव घेतले की तुमचं कल्याण झालं. म्हणूनच आपलं काय सांगितलं? सोप्पातलं सोपं, शिवपाठ करा, शिवपाठ करा. किती सोपं सांगितलं आपण ह्या सर्व समाजाला, सर्व जनतेला. काय मग? शिवपाठ करा. शिवपाठ म्हणजे शिवदास मला काय सांगितलं? शिवपाठ करा, शिवपाठ करा. 84चा फेरा चुक्या. म्हणजे किती? फक्त शिव 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 म्हटलं की 84 फेरा चुकून जातो तुमचा. मग सकाळपासून किती वेळ शिव शिव म्हटलं तुम्ही? काही गणित लावलो का? किती वेळ जप केलो? आता बरेच लोक येतात, तुम्ही जप करू लागलो. 1 माळ झाला, 2 माळ झाला, 3 माळ झाला. माळाच मोजला ना, किती झाले ते काय नाही. माळच जमलं चांगलं. 5 माळ झालं. मग तुम्ही सुद्धा जप केलो की नाही? तुमच्याकडून सुद्धा जप घडल्यावर लक्षात घ्या. हे जे काही ह्या पवित्र भूमीत आलोत ना, इथं आले तर तुमचा मुखातून निघणारा श्वास म्हणजे तो नामच आहे. इथं तुमचे प्रत्येक श्वास जे काही निघू लागलो ना, ते स्मरणच होऊ लागले. मग किती जप झाले तुमचं? हिसाबच नाही ना. मग लक्षात घ्या, हे साठी काय सांगितलं शिवदास म्हणून? एक वेळ नाव घेतलं की तुम्ही तारून जातो ना. म्हणून त्या नामाचं मालक कोण आहे? तर ते सद्गुरू आहे. म्हणून तो मंत्र, गुरु मंत्र घेतला पाहिजे. आपण म्हणतो ना गुरु मंत्र घेतल्याशिवाय आपण जीवन नाही. आपण म्हणतो ना गुरु करून टाका लगेच. गुरु करून टाकलो ना बरेच लोक. गुरु करून घेतलो का गुरु टाकलो? गुरु करून घेतलो का करून टाकलो? केलो ना. नाही तर गुरु करून टाकलोच बरेच लोक म्हणतात.
गुरु करून टाकायची गोष्ट नाही, गुरु करून घ्यायचे, अनुग्रहित व्हायचं आहे. अनुग्रहित मंत्र उपदेश घेतला पाहिजे. ते कानातून गुरुनी मंत्र देणार, तो मंत्रच तुम्ही ऐकतो ना. आता पुढे येतो मी, पुढे जाणार नाही मी. बरेच पुढचा माऊलीने खूप त्याच्याबद्दल सुद्धा पंचाक्षर मंत्र काय, षडाक्षर मंत्र काय, त्याचे महत्व काय, माऊली खूप सखोल असं सांगितलेले आहे. मग तो मंत्र कुठं बी ऐकतो ना, कुठं बी ऐकतो. ऐकलं की जप केले की साधना होते का? होणारा नाही, ते तुमच्या हिसाबमध्ये बसणारा नाही. म्हणून तुम्ही उपदेश घेतला, गुरुमंत्र उपदेश घेतलं, तिथून जप करायला चालू केलं, तिथून तुमचं आकडा पडू लागलं. 1 2 तिथून सुरू झाला. मग तुम्ही वयाचं 70 वर्षात करून घ्या, 12 वर्षात करून घ्या, 20 वर्षात करून घ्या, तिथून तुमचं सुरू झाला अध्यात्माचा खरा प्रवास. नाही महाराज रिटायर झाल्यानंतर घेतो म्हटलं तर तुमचं शेवटचा टप्पा कमी होऊन जातो. म्हणून काय घेतलं पाहिजे, एवढा गुरुमंत्राचे महत्व ते फक्त आपल्यामध्ये समजू नका, बरं लक्षात घ्या. फक्त वीरशैव लिंगायत मध्येच आहे अशातला नाही, या भारत देशातला संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रातलं वेगळे वेगळे मत, वेगळे वेगळे पंथ, वेगळे वेगळे गुरु, त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथेही तेच आहेत, तिथेही तेच आहेत ना. कुठेही गेले तर तुम्हाला मंत्र उपदेशच घ्यावा लागते, ते गुरुकडूनच घ्यावं लागते. पद्धती वेगळा असेल, गुरु वेगळा असेल, मंत्र वेगळा असेल, परंतु मंत्र घ्यावाच लागतो ना. म्हणजे ह्या कलियुगामध्ये तारण्यासाठी काय पाहिजे? मंत्रच पाहिजे. म्हणून तो मंत्राचं धनी कोण असेल तर ते सद्गुरुनाथ आहे. म्हणून माऊलीने परमरशी ग्रंथ सुरुवात करत असताना पहिला स्मरण गुरुलाच केले आणि पहिला महत्व गुरुच त्यांनी सांगून पुढे निघाले. म्हणून ते सांगत असताना खूप सुंदर असं सांगतात. याच्यामध्ये बघा संवाद आहे, किती सुंदर संवाद आहे. कोणाचे संवाद आहे? हर गौरी संवादे, देवी उवाच शिव उवाच, सुरुवात होते. मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच माऊलीने स्कंदाचं एक वाक्य त्याने घेतलेलं आहे. स्कंदाने काय सांगितलेलं आहे म्हणजे या कैलासाचे महत्व सांगत असताना स्कंदाचं एक त्यांनी ओवी सुरुवातीला घेतलेलं आहे. कैलास शिखरे रम्य भक्ती संधाना नायका प्रणम्य पार्वती भक्ता शंकर परिपृष्यते. म्हणजे त्याने काय सांगितले, शिव पार्वतीला मला प्रणाम करायचा आहे. त्यावेळेमध्ये त्यांनी सांगतायत कैलास शिखरे रम्य, म्हणजे कैलास शिखरामध्ये रम्य असे ठिकाणी त्याने भक्ती संधान नायक असणारा जे काही भगवंत आहे तो महादेव आहे. त्या पार्वती मातेने प्रणाम, म्हणजे प्रणाम्य पार्वती भक्त्या, म्हणजे पार्वतीचं जे काही मालक आहे शंकर आहे, त्या दोघांनाही ते काय करतात? नमस्कार करून ते पुढे जातात. म्हणजे लक्षात घ्या, सुरुवातीही सुद्धा त्याने शिव पार्वतीचं स्मरण करून पुढे निघालेले आहेत. आणि त्या वेळामध्ये प्रत्येक वेळामध्ये पार्वती मातेने प्रश्न करत जातात, त्याचे उत्तर महादेवाने खूप सुंदर असं सांगत जातात. शिवा उवाच त्याच्यामध्ये बरेच श्लोक येत असतात. म्हणून पहिला अध्यायामध्ये गुरुचे महत्व त्याने पार्वती मातेने विचारते. ते सांगतात भगवान सर्व धर्मज्ञ ज्ञान विज्ञान नायक गुरुही मे कृपया देवा गुरु महात्म्य उत्तमम. बघा सुरुवातीला पार्वती माते काय विचारते? भगवान सर्व धर्मज्ञ, सर्व धर्माचा ज्ञानी असणारा, ज्ञान विज्ञानाचा नायक आहे, तो जे कोणी गुरु आहे त्या गुरु महात्म्य, त्या गुरुचं महत्व मला सांग, असं पार्वती मातेने शंकराला प्रश्न विचारत जाते. म्हणून लक्षात घ्या, पहिलाच श्लोक काय आहे तर गुरुचे महत्व मला सांग असं त्यांनी सांगत पुढे जातात. म्हणून गुरुचे महत्व किती सांगावं, कसं कसं सांगावं, आणि माऊलीची वाक्यामध्ये तर सहज आता कळालेले आहेत. म्हणून त्यांनी सुद्धा सहज सांगून जातात. योग गुरु सह शिव प्रोक्तो य शिव सह गुरु स्मृत भुक्ती मुक्ती प्रदाने च तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु कोण आहे, कसा आहे तर योग गुरु सह शिव, म्हणजे गुरु जे काही तो शिव आहे, शिव जे काही गुरु आहे, प्रोक्ता सांगणारही गुरु आहे आणि ऐकणारही शिष्य आहे. गुरु शिष्य जे काय आहेत, शिव आणि गुरु वेगळा नाही, ते दोन्ही एकच आहे. तोच भुक्ती मुक्तीचा मालक आहे असं सांगून या संसारातलं सर्व गोष्टीचं जे काही पुढे घेऊन जाणारा जे काय असेल तर तो सद्गुरुनाथ आहे. म्हणून सद्गुरुनाथाचं महत्व या पहिल्या अध्यायामध्ये सांगत पुढे जातात. म्हणून एकूण या माऊलीचं परमरस ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायापासून 17 अध्यायापर्यंत आपल्याला समजून घ्यायचं असेल. नित्य नियमानं बघून या 5-6 दिवसामध्ये काय काय सांगता येईल, कसं कसं आपल्याला विषय मांडता येईल तसं प्रयत्न मी करत जातो. म्हणून एवढंच आहे. तर वेळाचे बंधन सगळेजण पाळा. उद्यापासून आज येणारे तुम्ही प्रसाद घेऊन जाणार, उद्या येणाऱ्या मंडळीला सूचना आणि इतर राहणारे सुद्धा सूचना आहे. तर वेळाचे बंधन पाळा. 8 म्हणजे 8ला पूजा होतो. पूजे झाल्यानंतर
फराळ झाले की लगेच तुम्ही पारायण सुरुवात करून घ्या. अभिषेक झाल्यानंतर परत तुमची भजन सुरू झाले की मी येतो इथं. भजन झाल्यानंतर वेळाप्रमाणे 1-2 अभंग म्हणणारा म्हणू द्या. इथं सगळ्यांना संधी द्या. बाबू अण्णा असं ह्याला नको त्याला नको म्हणू नका, सगळ्यांना संधी द्या. कुणाला म्हणायचं असेल, टाइम असेल संधी द्या, नसेल तर कुणाला देऊ नका. वेळाप्रमाणे तुम्ही कसं त्याला जमतेल त्याप्रमाणे इथं विश्वनाथ असेल, तुम्ही असेल, सगळे मिळून कसं इथला व्यवस्था करता येईल त्या पद्धतीने. कारण जेणेकरून भजन सुद्धा आनंदानं सर्वांनी केलं पाहिजे. भजन झाल्यानंतर वेळाप्रमाणे कसं जमेल 15 मिनिट 20 मिनिट त्या पद्धतीनं प्रवचन होणार. प्रवचन झाल्यानंतर सर्वांनी दर्शन करा आणि महाप्रसादाला सुरुवात होणार. म्हणून आजचा हा दिवसामध्ये ते काही विशेष म्हणून या कपिलधार पुण्यक्षेत्रामध्ये पूजेचं पनुसन होतो. एवढंच सांगायचं उशीर. बामणे असेल, मुगाव असेल, सर्व सद्भक्ताने आज एवढं मोठ्या संख्येनं आलात. त्या ठिकाणी अन्नदान केलात. तेवढंच नव्हे तर इथं सर्व काही तुमच्या सेवा इथं रुजू झालेल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पूजा करत असताना आम्ही इथं संकल्प कमी जास्त घेत असेल आपली पूजा अनुष्ठानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये, परंतु मंदिरात मात्र हा संकल्प सोडत असताना सर्वांनी तुम्ही ऐकलं असेल किती व्यवस्थितपणे संकल्प आम्ही सांगितलेला आहे. तुम्ही इथं काय केलं, मौलीच्या दरबारमध्ये आलात, मौलीचा अभिषेक करतो, अन्नदान झाला, गुरुमौलीचे नाव घेऊन सर्वस्व तिथं मौलीला आम्ही समर्पण करू लागलेलं आहे. म्हणून ह्या पूर्ण अनुष्ठान या श्रावण महिना कुणाला समर्पण आहे तर ते मन्मथ मौलीला समर्पण आहे. तुमचं माझं सगळ्यांची सेवा असेल, ते तुमचे अन्नदान असेल, तुमचं जे काय असेल सर्वस्व समर्पण ते मन्मथ मौलीलाच आहे. म्हणून इथं ह्या होणारा सर्व कार्यक्रम संपूर्ण मन्मथ मौलीला समर्पण करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. एवढ्या प्रसंगामध्ये सांगत आजचा प्रसाद सेवा करणाऱ्या मुगाव आणि बामी सर्व सद्भक्तांना आणि उपस्थित तुम्हा सर्वांना त्या संत शिरोमणी मन्मथ मौली, बसवादी शरण, पंचाचार्यादी सर्वांची कृपा तुम्हा सर्वांचं मस्तकवर असतो. मी या ठिकाणी शुभ आशीर्वाद व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. शिवम भूयात. सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. सगळेच दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर 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 हर.